नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे आणि सर्वात अगोदर ही माहिती तुम्हाला देतोय त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा। तर बघा, रूरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र रिक्रुटमेंट फॉर 34 जिल्हा परिषद महाराष्ट्र। तर मित्रांनो 34 जिल्हा परिषदांसाठी हे ऑफिशियली मित्रांनो वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। गाईडलाईन्स दिलेले आहेत मित्रांनो। व्हेन्यू ऑफिसर्स अँड TCS पर्सनल्स यांना पार्ट ए फॉर द एक्झाम शेड्यूल ऑन 29 फेब्रुवारी 2024। तर बघा 29 फेब्रुवारी 2024ला जी तुमची परीक्षा होते मित्रांनो त्याचं ऑफिशियली वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे। या ठिकाणी पाहू शकता, डेट ऑफ एक्झाम सुपरवायझर म्हणजेच अंगणवाडी सेविका हे जे पद आहे मित्रांनो, मुख्य अंगणवाडी सेविका, ओनली फॉर द कॅन्डिडेट अप्लाइड फॉर नॉन पेसा झेडपीस। तर बघा, पेसाचं या ठिकाणी मित्रांनो वेळापत्रक आलेलं नाही, फक्त नॉन पेसामधील अंगणवाडी सेविकेचं वेळापत्रक आलेलं आहे। तर तुम्ही पेसामधून जर अप्लाय केलेलं असेल तर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होणार नाही। फक्त या ठिकाणी मित्रांनो नॉन पेसासाठी 29 फेब्रुवारी 2024ला मित्रांनो तुमची परीक्षा होणार आहे। आणि तुमच्यासाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी अशी आहे मित्रांनो की राहिलेले तुमच्या जे ग्रामसेवक असेल, आरोग्यसेवक 40%, 50% आणि आरोग्य सेविका हे पद असेल यांच्याही परीक्षा मित्रांनो 100% तुमच्या लवकरच होतील। कारण की मित्रांनो आपण जर बघितलं, सुपरवायझर हे जे पद आहे अंगणवाडी सेविका यांचे देखील त्यांनी नॉन पेसामधून मित्रांनो या ठिकाणी पेपर घ्यायचं ठरवलेलं आहे आणि त्याचं वेळापत्रकही दिलेलं आहे। म्हणजेच मित्रांनो बाकी पदांचे देखील तुमची फक्त पेसा सोडून मित्रांनो नॉन पेसामधल्या परीक्षा या ठिकाणी होऊ शकतात। तर ही तुमच्यासाठी खूप चांगली आणि गुड न्यूज मित्रांनो असणार आहे। तर बघा 29 फेब्रुवारीला तुमची परीक्षा होते शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 मध्ये। जसं की मित्रांनो रिपोर्टिंग टाइम तुमचा 7 वाजताचा आहे आणि या ठिकाणी शिफ्ट 2चा रिपोर्टिंग टाइम 11 वाजताचा आहे। गेट क्लोजर टाइम तुमचा 8:15चा असेल आणि शिफ्ट 2चा 12:15चा असेल। एक्झाम स्टार्ट तुमची 8:30ला होईल फर्स्ट शिफ्टची, सेकंड शिफ्टमध्ये 12:30ला होईल। त्यामध्ये सर्व्हायलन्स, बायोमेट्रिक, इरिस स्कॅन तुमचा असेल, HSMD स्कॅन वगैरे हे सर्व तुमचं या ठिकाणी मित्रांनो घेतलं जाणार आहे। तर ह्या गाईडलाईन्स आहेत मित्रांनो। आता हे जे वेळापत्रक आहे ऑफिशियली झेडपीच्या वेबसाईटवरती आलं आहे तेही तुम्हाला दाखवणार आहे मी। तर याच्यामध्ये खाली पहा डिटेल ॲक्टिव्हिटीज दिलेले आहेत 29 फेब्रुवारीला जी परीक्षा तुमची होते त्याबद्दलची। फर्स्ट शिफ्टचं या ठिकाणी, सेकंड शिफ्टचं दिलेलं आहे। याच्यामध्ये तुमचं तिथे गेल्यानंतर आयडेंटिफिकेशन ऑफ कॅन्डिडेट होणार, फोटो कॅप्चर केला जातो तुमचं, बायोमेट्रिक कॅप्चर केलं जातं ते तुमचं, आयरिस स्कॅन होतं तुमचं, HSMD फ्री स्कॅनिंग तुमचं केलं जातं, कॅन्डिडेट साईन तुमची कॉल लेटरवरती अटेंडन्स शीटवरती घेतली जाते। हे सर्व तिथलं तुमचं आहे, सीट ॲलोकेशन, लॉग इन कॅन्डिडेट। त्यानंतर मित्रांनो हँड रिटन शॅम्पल जे आहे ते देखील मित्रांनो इथं तुमचं चेक केलं जातं। हे सर्व त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। त्यानंतर सबमिशन ऑफ टेस्ट, PWD एलिजिबल, कंपल्संटरी टाईम हे देखील दिलेलं आहे। आफ्टर द कंप्लिशन ऑफ एक्झाम हे देखील दिलेलं आहे। ह्याच्यामध्ये फोटो ID वगैरे तुमचं इन्व्हेस्टिगेटर वगैरे ते सबमिट करून घेणार, त्याबद्दलची ही माहिती देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये पूर्ण माहिती पहा। ही तुम्हाला PDF फाईल जी आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय आणि याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देतोय। ही पूर्ण 34 जिल्हा परिषदांसाठी वेळापत्रक आहे मित्रांनो। पेसामधली परीक्षा होणार नाही, नॉन पेसाची तुमची सुपरवायझरची पेपर होणार आहेत। आता बरेच विद्यार्थी म्हणत होते आमचं हॉल तिकीट डाउनलोड होत नाही, तर ते पेसामधील तुम्ही अप्लाय केला असेल तर ते हॉल तिकीट मित्रांनो तुमचं डाउनलोड होणार नाही। तुमचे कुणाकुणाचे डाउनलोड झालेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। या व्हिडिओला नक्की तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा। तर बघा, जिल्हा परिषद लातूरच्या ऑफिशियल वेबसाईटवरती मित्रांनो हे वेळापत्रक जे आहे 34 जिल्हा परिषदांचं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। इतर जिल्हा परिषदांच्या वेबसाईटवरती देखील मित्रांनो हे वेळापत्रक हळूहळू प्रसिद्ध होऊन जाईल। बाकी मित्रांनो जे राहिलेल्या परीक्षा आहेत तुमच्या त्याबद्दल ही तुमच्यासाठी अतिशय गुड न्यूज आहे की त्याही परीक्षा आता लवकरच होतील। तर हे ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठीची लिंक आहे IBPSची, तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेली आहे। इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड टाकायचा आहे, इथं लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि हे कॅप्चर टाकून लॉग इन करून तुमचं ॲडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर लक्षात राहू द्या, फक्त नॉन पेसाच्याच एक्झाम या ठिकाणी होणार आहेत। पूर्ण 34 जिल्हा परिषदांचे मित्रांनो नॉन पेसामधील फक्त एक्झाम जी आहे तुमची होणार नाही अंगणवाडी सेविका या पदासाठी। राहिलेली आता जी पद आहेत तुमचं ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्य सेविका याबद्दल जसे मित्रांनो वेळापत्रक प्रसिद्ध होतील तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आपला टेलिग्राम चॅनल ही जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। धन्यवाद मित्रांनो। सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे। सध्याच्या आरोग्यसेवक, आरोग्य सेविका या पदांसाठी उपयुक्त आहे। आरोग्य विभाग टॉपिक निहाय तांत्रिक प्रश्न हे देखील त्यांचं पुस्तक आहे। आणि सध्या 2024ची जी पोलीस भरती होते मित्रांनो त्यासाठी पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2023 मधील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांची माहिती याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे, ते देखील त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे। त्याचबरोबर मित्रांनो इतर देखील त्यांची पुस्तकं आहेत, जसं की मित्रांनो
ग्रामसेवक या पदासाठी स्पेशल पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे तांत्रिक डायरीचं. ग्रामसेवक या पदासाठी तुम्ही तयारी करताय तर ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे त्यांचं IBPS पॅटर्ननुसार पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. त्याचबरोबर ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं पुस्तक आहे. आणि मित्रांनो, सामान्य ज्ञान GS या विषयामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे TCS IBPS पॅटर्ननुसार. तर वन लायनर स्वरूपामध्ये मित्रांनो आत्तापर्यंत झालेल्या जवळपास 400+ प्रश्नपत्रिकांमधून मित्रांनो त्यांनी या ठिकाणी GS GKच्या प्रश्नांचा समावेश या पुस्तकात केलेला आहे. TCS IBPSने घेतलेल्या सामान्य ज्ञानचं पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर इतर देखील त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत मित्रांनो, जसं की GD बद्दल असेल, SSC GD असेल किंवा ड्रायव्हर हे जे पद आहे त्याच्याबद्दल असेल, ही सर्व पुस्तकं प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. वाहन चालकचं भरतीचं पुस्तक असेल, SSC GD मराठीमधून असेल, तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची मित्रांनो तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटतील किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात.